जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे। त्यामुळे विविध पक्षांच्या उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळते। निवडणूक आयोगाने अर्ज वेळेतच दाखल करण्याचं आवाहन केलंय। अंतिम दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या 13 तालुक्यातल्या 73 जागांसाठी आतापर्यंत 226 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। पंचायत समितीच्या 146 जागांसाठी एकूण 339 अर्ज नोंदवले गेले आहेत। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांच्या गटाच्या नोंदणीसाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आलो असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी दिली। काही नगरसेवकांची उपस्थिती नसली तरी त्यांच्याशी संपर्क सुरू असून पलटूरामांना मतदार माफ करणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला। तसेच गैरहजर नगरसेवक लवकरच आमच्या सोबत येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पुण्याच्या जुन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे यांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज खंडागळेंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। यावेळी आमदार भास्कर जाधव आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं। वाशिम नगर परिषदेत स्थायी आणि विषय समित्यांच्या निवडीत भाजप ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे। नगराध्यक्ष अनिल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली। या निवडीत भाजपकडे 3 समित्यांची सभापती पदे गेली तर शिवसेनेकडे 2 समित्यांची सभापती पदे मिळाली आहेत। स्थायी समिती सदस्यपदी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांचे सदस्य निवडले गेलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावेंच्या गाडीला घेराव घालत राडा केला। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने युतीची चर्चा झाली होती। यानंतर मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जागा वाटपासंदर्भात माहिती दिली। यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी युती तोडण्याच्या घोषणा दिल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। श्री गुरु तेज बहादूर साहिब यांच्या 350व्या प्रकाश पर्वानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। गडचिरोलीच्या चारमोशीमध्ये मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी ऐतिहासिक मार्कंड मंदिराला भेट दिली। मंदिर परिसरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार आणि विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली। या कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या अडचणी, तांत्रिक बाबी आणि पुढील टप्प्यातील नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या। नवी मुंबईच्या दिघा विभागात काही तरुणांनी तलवारी घेऊन शिवीगाळ करत नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। यामुळे नागरिकांच्या मनात भीती पसरली असून परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।